हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनणार आहोत तिळाच्या पोळ्या. तर चला मग स्टार्ट करूयात. सगळ्यात पहिल्यांदा जे इथे घेतलेली आहे मी कढई चांगली गरम होऊ द्यायची आहे. त्याच्यानंतर मध्ये जे आहे ते मी 2.5 वाटी जे आहे ते तीळ घेतलेले होते, मोजून घेतलेले होते मी 2.5 वाटी तीळ. कारण आपल्याला साखर पण तेवढी त्याच्यानुसार टाकायची असते त्याच्याने. आणि ते चांगले आपल्याला थोडेसे त्याचा कलर चेंज होईपर्यंत जे आहे त्याला परतवून घ्यायचं आहे. आणि असे तडतडले पाहिजे जे आहे आपले तीळ वगैरे चांगले तडतडले की मग जे आहे ते आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे. तर मी जे आहे तेव्हा ते भाजायला घेतलेले आहे. जोपर्यंत त्याचा कलर थोडासा चेंज होत नाही तोपर्यंत त्याला जे आहे ते परतत राहायचं आहे आपल्याला. आणि खूप इझी रेसिपी आहे, खूप लवकर होणारी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा एकदा तरी ही रेसिपी. खूप छान लागते. तिळाच्या पोळ्या खूप छान लागतात. पुरणपोळी तर आपण सरासरी खातच असतो, पण तिळाच्या पोळ्या पण खूप छान लागत असतात. हे जे आहे ते बघा आता पूर्ण भाजलेले आहेत, एकदम ते कलर चेंज झाला आहे, तडतडले पण आहेत एकदम असे मस्त. याला जे आहे साईडला काढून घेते. साईडला जे आहे तोपर्यंत थंड होईल तोपर्यंत आपण जे आहे ते कणिक मळून घेऊयात. आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पोळ्यांसाठी. घट्ट पीठ मळायचं आहे गव्हाच्या पिठाचं आपल्याला याचं. तर इथे जे आहे आता पीठ घेतलेलं आहे मी. परत मध्ये चावण्याच्यामध्ये हे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडंसं पाणी टाकून याचं जे आहे ते गोळा करून घ्यायचं आहे आपल्याला. कणिक मळून घ्यायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही. एकदा थोडं पाणी टाकून मळून घेतल्यानंतर कसं होतं ना ते घट्ट राहता गोळा, म्हणजे गोळा जे आहे ते घट्ट आधी करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जे आहे आपल्याला त्याच्यामध्ये टाकून थोडंसं पाणी थोडा देऊन जे आहे ते सॉफ्ट करून घ्यायचं आहे. आधी जर जास्त पाणी टाकून त्याला सॉफ्ट करायला गेलं तर ते खूप पातळ होऊन जाईल पीठ. मग पोळ्या जे आहे ते येणार नाहीत त्याच्याने. तर ते कणिक जे साईडला ठेवून द्यायचं आहे आपल्याला थोड्या वेळासाठी. ते जे आहे ते पूर्ण थंड झालं. त्याच्यामध्ये मी 2 वाटी साखर टाकलेली आहे. 2.5 वाटी तिळांना 2 वाटी साखर टाकलेली आहे. आपल्या आवडीनुसार आपण गोड कमी जास्त बघू शकतो. हे जे आहे आता पूर्ण हे असं ग्राइंड करून घ्यायचं आहे मला. हे जे काही तिळाचं मिक्सर आहे हे पूर्ण म्हणजे बारीक त्याची हेच करून घ्यायचं आहे आपल्याला. बारीक पावडर करून घेतल्यासारखं करून घ्यायचं आहे. तर हे ग्राइंड वगैरे सगळं झाल्यानंतर इथे पहा पीठ जे आहे थोडंसं पाणी टाकून मी असं मस्त सॉफ्ट करून घेतलेलं आहे. थोडं पाणी टाकायचं, थोडं तेल लावायचं, सॉफ्ट होऊन जातं. आणि नंतर एक गोळा घ्यायचा आहे त्याचा असं हाताने बोटाने प्रेस करून ते गोळा जे आहे पसरून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यामध्ये तिळाचं कूट टाकायचं. त्या तिळाच्या कुटामध्ये मी जे आहे थोडंसं पाण्यातून थोडा दिलेला आहे, जेणेकरून ते गोळा आपल्याला करता येईल. त्याच्याने थोडंच टाकायचं, जास्त टाकल्यानंतर पूर्ण पीठ जे आहे ते पातळ होऊन जाईल त्याच्याने. म्हणजे साईडला टाकलेलं आहे मी जेवढं मला आता लागणार आहे तेवढं ह्याच्यामध्येच. तर हे गोळा अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे, पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला घ्यायचा. आणि नंतर मस्त पीठ खालून वरून लावून जे आहे ते हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. जास्त प्रेस करायचं नाही, जेणेकरून ते बाहेर येऊन जाईल सगळे जे आपण टाकलं त्याचं खूप पूर्ण बाहेर येईल. हलक्या हाताने मस्त प्रेस करत पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला. बघा पोळी सगळी माझी लाटून झालेली आहे. आता याला जे आहे तव्यावरती आपल्याला टाकायची आहे, मस्त भाजून घ्यायची खालतून वरतून. तवा जे आहे गॅसवर टाकलेला आहे मी. टाकण्यासाठी थोडासा कडक तापू द्यायचा आहे, म्हणजे जास्त असं हे नाही करायचं, कोमटसर नाही ठेवायचं. थोडा तवा जे आहे ते आपल्याला तापू द्यायचा आहे. आता पोळी पूर्ण अशी लाटून घेतली. लगेच आता पोळी जी आहे ती भाजायला टाकायची गॅसवरती. खालून मस्त भाजून घ्यायची, मस्त एन्जॉय करायची. आपण तेल तूप काही पण लावू शकतो. मी तेल लावलेलं आहे. मला तूप नाही आवडत त्याच्याने मी तेल लावलेलं आहे. बघा अशा प्रकारे मस्त खालून पूर्ण भाजून घ्यायची. मग आपली पोळी एकदम रेडी होऊन जाते. बघा मस्त कशी टम्म फुगलेली आहे पोळी. अशीच तुमची पण फुगेल. हा स्टेप वगैरे काही मध्ये छोट्या फॉलो करायच्या, म्हणजे पोळी फुगूनच जाईल. तिथे बघा हे सगळं काही आता मस्त झालेलं आहे. मस्त पोळी एन्जॉय करायची आपण. खूप भारी लागते, नक्की ट्राय करा.